नमस्कार शेतकरी मंडळी, मी शुभम आणि मी आलेलो आहे सध्या एका आपल्या शिमला मिरचीच्या प्लॉटमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक असणार आहे शिमला मिरची म्हणजे जो थ्रिप्स आणि बोकड्या याचा प्रॉब्लेम कशा पद्धतीने सुरू होतो आणि याला आपण कशा पद्धतीने आळा बसवू शकतो याची आपण माहिती तुम्हाला आज देणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे सांगायची की थ्रिप्स म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना थ्रिप्स काय असतो याची माहिती नाहीये। तर आज आपण पहिल्यांदा थ्रिप्स काय असतो आणि कशा पद्धतीने थ्रिप्स वाढत जातो याची आपण आज माहिती घेणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे थ्रिप्स असतो एक छोटेसे काळे काळे किडे असतात। तर हे बघू शकता, हे ट्रॅप बसवलेले आहेत आणि याच्यावरती छोटे छोटे किडे आहेत। आणि तसेच तुम्हाला जर ते किडे बघायचे झाले तर इथं तुम्ही कळीमध्ये हे बघू शकता, या कळीमध्ये जे छोटे छोटे काळे किडे असतात ते पूर्णपणे हे थ्रिप्स असतात। तर मित्रांनो, याला म्हणतात थ्रिप्स। हे छोटे किडे हे 3 प्रकारचे असतात। याच्यामध्ये पांढऱ्या कलरचे असतात, तसेच काळ्या कलरचे आणि पिवळ्या कलरचे। याला ब्लॅक थ्रिप्स, येलो थ्रिप्स आणि व्हाईट थ्रिप्स म्हणतात। याच्यासाठी बरेच औषध मार्केटमध्ये आलेले आहेत, परंतु याच्यासाठी 100% कोणत्याही पद्धतीचं औषध आतापर्यंत आलेलं नाहीये। तर मित्रांनो, या थ्रिप्समुळे होतं काय? तर मित्रांनो, या थ्रिप्समुळे पहिली गोष्ट म्हणजे थ्रिप्सने काय होतं की आपला जो प्लॉट आहे याच्यामध्ये हे जे पानं पूर्णपणे असे वाकडे व्हायला चालू होतात आणि ज्या पानांमध्ये एकदम असे चुरडा मुरडा दिसायला चालू होतो। तर अशा पद्धतीचा चुरडा मुरडा आणि हे पानं जे वाकडे झालेले आहेत हे थ्रिप्समुळे व्हायला सुरुवात होते। आणि तसेच मालावर जे डाग पडायला चालू होते, हे अशा पद्धतीचा जो माल तुम्हाला डॅमेज माल दिसून येतो हा पूर्णपणे थ्रिप्समुळे झालेला असतो। तर याला कंट्रोल करण्यासाठी काय करायला हवं हा मेन मुद्दा आहे। आणि हा जो बोकड्या आहे हा कशा पद्धतीने कव्हर करायचा हा आपला दुसरा मुद्दा आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपले ऑनलाईन शेड्यूल चालू आहेत। आपल्या चॅनलवरती आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे, इथे कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉल करू शकताय। तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकताय, जिथून तुम्हाला पूर्णपणे शेड्यूल प्रोव्हाइड केले जातात। तसंच तुम्ही लागण करणार असाल किंवा इतर कोणत्याही गोष्टीची तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरती सर्व प्रकारची माहिती तुम्हाला मिळून जाते। तर मित्रांनो, हा प्लॉट आहे साधारण 14 गुंठ्याचा आणि या प्लॉटला झालेले आहेत आता कंप्लीट 5 महिने। आणि या प्लॉटमध्ये आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीचं उत्पादन निघालं आहे आणि या प्लॉटमध्ये सुरुवातीपासून खूप चांगल्या पद्धतीचा माल निघत आहे। आणि सध्या सुद्धा या प्लॉटमध्ये 2 ते 2.5 टनाचा तोडा प्रत्येक तोड्याला निघतोय, परंतु माल आता थ्रिप्स वाढल्यामुळे थोडासा माल डॅमेज झालेला आहे। तर याला कंट्रोल करण्यासाठी आपण आता स्प्रे घेणार आहोत आणि इथून पुढे शेड्यूल घेणार आहोत। तर पहिला स्प्रे म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर पहिला तुम्ही स्टार्टिंगला घ्यावा रोगार आणि आसोटाफ, जेणेकरून तुमचा येलो थ्रिप्स नॉर्मली कंट्रोल होऊन जाईल। आणि त्याच्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे एक्सपोनस आणि नीमतेल। याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक थ्रिप्स थोडासा कंट्रोलमध्ये दिसेल। आणि त्याच्यानंतर सिमोडेस घेऊ शकताय किंवा बेनिविया घेऊ शकताय, जेणेकरून तुमचा हळूहळू थ्रिप्स कव्हर होईल। थ्रिप्स हा अशा पद्धतीचा आजार आहे जो डायरेक्टली कधीच कव्हर होऊ शकत नाही। तर त्याला कव्हर करण्यासाठी आपल्याला पूर्णपणे त्याला कव्हर करण्यासाठी असं एक चांगल्या पद्धतीचं नियोजन असलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं शेड्यूल असलं पाहिजे। तर तुम्हाला शेड्यूल हवा असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर अशा पद्धतीचं माहितीशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती असंच टिकून राहा। तर भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीशीर व्हिडिओ सोबत। तर चला शेतकरी मित्रांनो, आता इथेच थांबूया आणि नंतर एक चांगल्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे अजून कोणत्या पद्धतीची माहिती घेऊया। तर चला, धन्यवाद।